तर आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट येतेय। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये अर्थातच आक्रमक झालेले आंदोलक आणि पालक आणि त्यांच्या या मागणीनंतर आता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। एसआयटी मार्फत आता चौकशी होणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे फास्ट ट्रॅक मार्फत चौकशी होईल असं म्हटलं होतं आणि त्यातच आता एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिलेले आहेत, गृहमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत आणि बदलापूर संपूर्ण प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आदेशानुसार आता एसआयटी चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। एसआयटी स्थापना त्यांनी करणार असल्याचं सांगितलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 चिमुरड्यांवरती अत्याचार झाला, त्या नराधमाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या तो जेलमध्ये आहे। मात्र त्याला फाशीची शिक्षा द्यावी, त्याला आमच्या ताब्यात द्यावा अशी मागणी या आंदोलकांची आणि पालकांची आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये दिरंगाई का झाली असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात, रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, अतिशय गंभीर बनत चाललेलं आहे हे संपूर्ण प्रकरण। आता एसआयटी चौकशी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच गृहमंत्र्यांनी लावली आहे। निश्चितपणे प्रज्ञा, आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीची परिस्थिती बदलापूरमध्ये निर्माण झाली आहे त्यानंतर आता गृह विभागाने एक महत्त्वाचा हा आदेश दिलेला आहे। एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत। सिनियर IPS अधिकारी आहेत आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। त्यासोबत जलद गतीनं हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात चालावं यासाठी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना देखील आदेश दिलेले आहेत। त्यामुळे एकीकडे अशा पद्धतीची परिस्थिती बदलापूरमध्ये निर्माण होत असताना गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नक्कीच। मात्र रौनक, सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री स्वतः वारंवार NDTVशी बोललेले आहेत, आवाहन करतायत, मात्र अतिशय आक्रमक झालेले आहेत आंदोलक आणि पालक, यावरती काही भाष्य करताना उपमुख्यमंत्री पाहायला मिळतील का? कारण गृहमंत्री आहेत ते आणि त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी एकीकडे सुषमा अंधारेंनी केली आहे। मुख्यतः जर आपण बघितलं प्रज्ञा तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांनी घेतलेली आहे आणि जवळपास सगळ्याच अधिकाऱ्यांसोबत ते संपर्कात आहेत। पहिली प्राथमिकता आहे की तिथे जे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते तणावाचं वातावरण कुठेतरी पहिले शांत व्हावं आणि त्यानंतर ते निश्चितपणे आवाहन करतील अशा पद्धतीची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं उपलब्ध झाली आहे। मात्र जी परिस्थिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आपल्याला माहिती की संपूर्ण ठाणे जिल्हा मध्ये त्यांची चांगली पकड आणि लोक त्यांना मानतात, त्याच्यामुळे स्वतः फ्रंटफूटवर येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांना आवाहन करतायत। तरी सध्या परिस्थिती तिथे जी आहे ती तणावपूर्णच बनलेली आहे। अनेक पोलीस अधिकारी तिथे पोहोचलेत, लोकांना आवाहन करण्याचा प्रयत्न करतायत आणि शक्यता आहे की लवकरात लवकर हे सगळं प्रकरण जे आहे ते शांत होईल आणि ज्या पद्धतीचे आदेश आता राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत की एसआयटी स्थापन करून जलद गतीने याची चौकशी व्हावी या संदर्भातले आदेश देखील ठाणे पोलीस आयुक्तांना त्यांनी दिले आहेत।